काय सांगाल, कशा पद्धतीची तयारी झालेली आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला तसेच जुन्नर परिसर यामध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय पाटील साहेब आणि आमचे स्टाफ तसेच इथले जुन्नरचे स्थानिक कार्यकर्ते समन्वयक यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे। त्यानुसार आपण जे शिवजयंतीच्या वेळेस जे पार्किंगची व्यवस्था करतो त्यातले जे पार्किंगचे महत्त्वाचे पॉईंट आहेत तर ते ठिकाणी शेती आहे, सोयाबीन लावलेले लोकांनी, त्यामुळे पार्किंगची आपल्याला थोडी शेतामधली अडचण आहे। परंतु जे कॉलेजचे ग्राउंडचे पार्किंग आहेत, आणखी जे देवस्थानचे समितीचे पार्किंग आहेत त्या ठिकाणी आपल्याला गाड्या पार्क करता येतील। परंतु या भागामध्ये पार्किंगच्या ज्या आपल्या सोयी असतात त्या यावेळेस थोड्या अडचणीच्या आहेत शेती असल्यामुळे, त्यामुळे कमीत कमी गाड्या किल्ल्यावरती गेल्या पाहिजेत। आमचं असं आपल्याला विनंती आहे की 5 ते 10 गाड्या जे जरांगे पाटील साहेबांसोबत जाणार आहेत त्या गाड्यावर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जातील। इतर गाड्या पायथ्यापर्यंत जाऊ शकणार नाहीत, कारण पुन्हा ट्रॅफिक जाम होईल आणि पुन्हा गाड्या यायला अडचण होईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, किल्ल्याचा परिसर आहे जो रस्त्यावर जो जाणार आहे जे वर दर्शनाकरता, तर त्या ठिकाणी छोटा अरुंद रस्ते आहेत, काही दरवाजे अरुंद आहेत। त्या ठिकाणी जास्त जर एकदम सगळे लोक जे आंदोलक सर्वजण वर गेले दर्शनासाठी तर पुन्हा जे खाली येणारे आहेत आंदोलक त्यांना अडचणी होऊ शकतात आणि त्यामुळं सर्व जॅमिंग होऊ शकते, चेंगराचेंगरी होऊ शकते। त्यामुळे कमीत कमी लोकांनी त्या ठिकाणी जावे आणि दर्शन घ्यावे। आपण इतर वेळेस सुद्धा जाऊन दर्शन घेऊ शकता, परंतु फक्त यावेळेस जरांगे पाटील साहेब जाणार आहेत तर त्यांच्यासोबत काही ठराविक जे मुख्य कार्यकर्ते त्यांनीच फक्त जावं, इतरांनी खालूनच दर्शन घ्यावे आणि वर कुणीही गाड्या घेऊन जाऊ नये, एवढी आमची सर्वांतर्फे विनंती आहे। रहदारीचा त्रास इतरांना कुणाला होईल? इतरांना म्हणजे आपलेच जे आहेत सर्व वाहने त्यांनाच रहदारी आपल्याला काढायला अडचण होईल। इतर जनता कोणी आपल्याला सर्वजण सहकार्य करतील, परंतु आपल्याच आंदोलकांच्या ज्या गाड्या आहेत जाणाऱ्या तर त्यांनाच मग ट्रॅफिक जाम होऊन जाईल आणि आपल्याला ट्रॅफिक करण्यासाठी अडचण होऊ शकते। आता या ताफ्यामध्ये हजारो गाड्या असणार आहेत, तर या संदर्भात आजूबाजूच्या परिसरामध्ये ट्रॅफिक जाम होऊ नये किंवा गैरसोय होऊ नये म्हणून काय नियोजन करण्यात आलं? आपल्या परिसरामध्ये जे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांना सुद्धा पत्र देणार आहोत, जेणेकरून आपण आळे फाटावरून ओतूर मार्गे बनकर फाटा आणि मग जुन्नर असे जो ट्रॅफिक फ्लो येणार आहे तर त्या जो हायवे आहे कल्याण नगर हायवे, तर त्या हायवेला सुद्धा ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी सुद्धा गाड्या येऊ नये त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पत्र देत आहोत। तसेच नाशिक रूटच्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला फ्लायओव्हर आहे, त्यामुळे कुठं अडचण होणार नाही। सर्व गाड्या फ्लायओव्हरवरून नाशिकला जाणाऱ्या आणि नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या त्या गाड्या जाऊ शकतात, त्यामुळे तिथे आपल्याला काही अडचण होणार नाही। फक्त आपल्याला जो कल्याण हायवे आहे त्या हायवेलाच फक्त अडचण होऊ शकते। तसेच नारायणगाववरून जे उलट्या गाड्या येतात, जे आपला सर्व ताफा चाललेला असताना नारायणगाव म्हणजे जुन्नरहून नारायणगावला जाताना आपण जे जुन्नर नारायणगाववरून ज्या उलट्या येणाऱ्या गाड्या आहेत त्यांना सुद्धा आपण पर्यायी रस्ता देणार आहोत। तर त्यांनी त्या ठिकाणी न येता त्यांनी 14 नंबर म्हणून जे आहे नारायणगावच्या पुढं, त्या 14 नंबरवरून शिरोली कारखाना आणि नंतर मग जुन्नर शहरात यावं असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। ठीक आहे सर। तर आपण सध्या आलेलो आहोत महाराष्ट्रातले जेवढे समाज बांधव आपले किल्ले शिवनेरी म्हणजे छत्रपती शिवरायांचा ज्या भूमीत जन्म झाला त्या ठिकाणी येणार आहोत। ही आपल्यासाठी अजून एक संधी आहे, त्यामुळं येताना सर्वांनी शांततेत यायचं आहे। आपले सर्व स्वयंसेवक येणार आहेत, पोलीस प्रशासनही आपल्या मदतीला आहे। पोलीस प्रशासनाला कुठल्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्था बिघडेल, कुठल्याही नेत्याच्या पक्षाच्या कुणाच्या जाती धर्माच्या भावना दुखवतील हे कृत्य करायचं नाही। आपण आपल्या मागणीसाठी, आपल्या मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोजदादा सोबत जात आहोत। मनोजदादांनी गेल्या 2 वर्षापासून ज्या पद्धतीने शांततेत हा लढा टिकून ठेवलेला आहे त्याला आपल्याला कुठेही गालबोट लागू द्यायचं नाही, हे या माध्यमातून आवाहन करतो। आणि पोलीस प्रशासनालाही आम्ही आश्वस्त करतो की आमच्याकडून कसल्याही पद्धतीचं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही। इथले जे स्थानिक जे सर्व नियोजन करते ते आपल्याशी संवाद साधतील।